ऑलरेडी आपल्याला उशीर झालाय. 7:01 झालाय. पुढच्या 2 मिनिटाच्या आत मॅच चालू झाली पाहिजे. पंच नाहीतर तुम्हाला दंड ठोठावण्यात येईल. तुमची जबाबदारी येते. विनोद चला लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आम्ही जरा कमी वेळाची टीम मीटिंग घ्या. तर 2 फलंदाज मैदानामध्ये आले. 3 आलेत. 2च बॅट्समन ठेवा बरं का. 3 नाही चालत. संकेतला थांबवलंय का? आप्पाला थांबवले. सगळे समान शरीरयष्टीचे त्यामुळे लवकर कळत नाही. संकेत त्यातले त्यात जरा भारदस्त आहे. आज मराठी मामांना संधी दिली. तेजस अप्पांचा फेवरेट प्लेअर आहे. नरेगावचा वीरेंद्र सहवाग. गणपती बाप्पाच्या नावाने आणि नाथांच्या नावाने जयघोष झालेला आहे. मैदानामध्ये आता रोमांचक असा सामना बघायला मिळणार आहे. इथं मैदानात जरी गर्दी कमी वाटत असली तरी यूट्यूबला लाईव्ह प्रेक्षक बरेच जण बघतायत. कारण का यूट्यूबवाले तुमचं विशेष कौतुक आहे. आत्ताच सांगितलं इथं समीर भाऊनी. क्लिअरिटी जबरदस्त आहे यावेळेस. चला मॅचला या ठिकाणी सुरुवात होती. रॉयल टस्सल वर्सेस हिंदवी प्रतिष्ठा. दोन्ही नावाजलेले तगडे असे संघ एकमेकाच्या समोर उभे ठाकलेले आहेत. दोन्ही संघांमध्ये बलाढ्य असे फलंदाज, बलाढ्य असे गोलंदाज आहेत. नामांकित फलंदाज, नामांकित गोलंदाज, नामांकित क्षेत्ररक्षक. जसं इकडे हेमंत साळुंके जॉन्टी रोड तर तिकडं अतुल खेडेकर आहे. म्हणजे नावाजलेले क्षेत्ररक्षक आहेत. गोलंदाज देखील चांगले नावाजलेले आहेत. इकडं हर्षल खेडेकर आहे तर इकडं किशोर काकडे. तसेच विराज वाडेकर देखील चांगला क्षेत्ररक्षक आहे. मॅचला सुरुवात होतीये. पंचांचा इशारा आलाय. आकाश चौधरी गोलंदाजी मार्कवर, फलंदाजी मार्कवर गोविंदप्पा खेडेकर. पहिला चेंडू येतोय. लेट्स प्ले. पहिला चेंडू काहीशी दिशाहीन गोलंदाजी. धाव फलकाचा श्री गणेशा झालाय. हा फटका काहीसा फसला. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक खाली. कॅच होईल का? आणि कॅच मात्र सुटलाय. विनोद भोसले यांच्याकडून कॅच सुटलाय. आता हा कॅच सुटलाय का मॅच सुटली ते बघावं लागेल. आणि कॅच पण अशा माणसाचा सुटलाय. गोविंदप्पा खेडेकर यांचा कॅच सुटलाय. संकेत आहे. सॉरी मला चष्मा लागलाय. संकेतचा कॅच सुटलाय. आणि आता संकेतचा कॅच सुटलाय म्हणजे किती महागात पडू शकतं. हा देखील सुरेखरित्या टाकलेला चेंडू आहे. हे मित्रा पटपट जा रे बाबा. पुढचा चेंडू. झाले चला चालू करा. हा देखील सुरेखरित्या टाकलाय. काय गोलंदाजी करतोय आकाश चौधरी आपल्या संघासाठी. सुरेख गोलंदाजी. हा देखील फटका बसला. अपील केली जाते. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज ठरतो बाद. मोठा हादरा, मोठा धक्का बसला हिंदवी प्रतिष्ठान या संघाला. सुधीर यांच्या रूपाने मोठा धक्का, मोठा हादरा. सुधीरला परतावं लागतंय तंबूच्या आश्रयाला परत. आणि आता फलंदाजी करण्यासाठी येत आहेत अनुभवी असं व्यक्तिमत्व ज्यांनी कालची मॅच काढून दिली. जेव्हा हिंदवी प्रतिष्ठान हा संघ संकटात होता तेव्हा संकटमोचक म्हणून ज्यांनी भूमिका बजावली, आपल्या अनुभवाचा चांगला फायदा घेतला, ते संकटमोचक आता फलंदाजी मार्कवर फलंदाजी करण्यासाठी अमरभाऊ खेडेकर. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय.
पहिल्या षटकातले 4 चेंडू झाले, 3 धावा झाल्यात आणि एका फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला परतावं लागले. बरंच काही घडलंय या 4 चेंडूंमध्ये. पुढचा चेंडू पॉवर प्लेचं षटक सुरू आहे, त्यातले 2 चेंडू बाकी आहेत. हा देखील फटका सुरेख खेळलाय आणि तितकंच सुरेख असं क्षेत्ररक्षण, जबरदस्त असं क्षेत्ररक्षण. नक्कीच 3 धावा त्याने आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. हा या षटकातला पॉवर प्लेच्या षटकातला शेवटचा चेंडू आहे. संकेत सारख्या फलंदाजाला जीवदान मिळालेले. पुढचा चेंडू, हा फटका देखील फसलाय. काय सुरेख गोलंदाजी आहे. फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. सुरेख गोलंदाजी, एका फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला परतावं लागलेलं आहे आणि संकेत सारख्या फलंदाजाला जीवदान मिळालेलं आहे. तर हे जीवदान रॉयल टस्सल संघाला महागात पडेल का बघावं लागेल, कारण का संकेत सारखा आक्रमक फटकेबाजी करणारा खेळाडू आणि त्याला जीवदान, आणि ते जीवदान देखील अशा खेळाडूकडून मिळाले म्हणजे विनोद भोसले, ज्याच्या हातून कधीच कॅच सुटत नाही. अवघड कॅच आत्तापर्यंत विनोदने घेतलेत, परंतु विनोदच्या हातातून तो कॅच निसटला आहे आणि संकेतला या ठिकाणी जीवदान मिळालेलं आहे. मॅचला सुरुवात होतीये. किशोर काकडे या ठिकाणी आता गोलंदाजी मार्कवर. नौका खेळाडू या ठिकाणी त्याचा कस लागणार आहे. हा फटका देखील काहीसा फसला आहे. निर्धाव असा चेंडू, अपील केली जाते. पंचांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय. समोर बघितलं तर अतिशय अनुभवी असं व्यक्तिमत्व, जेवढं किशोरचं वय पण नाहीये त्याच्यापेक्षा जास्त अनुभव असणारे अमरभाऊ समोर आहेत आणि त्याच्यासमोर किशोर काकडे गोलंदाजी करतायत. आणि हेच खरं क्रिकेटचं सौंदर्य आहे. या हिंदवी प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये हे खरं क्रिकेटचं सौंदर्य आपल्याला बघायला मिळतंय. नौका खेळाडू, उदयोन्मुख खेळाडू, अतिशय अनुभवी अशा फलंदाजासमोर गोलंदाजी करताना दिसतोय. पुढचा चेंडू संकेत साठी. हा फटका जबरदस्त आहे. गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. हा आलाय विनोद भोसले यांच्या जखमेवर मीठ चोळणारा खणखणीत षटकार. 6 धावा. धावसंख्या पोचली ती 11. 3 चेंडू झालेले. हा देखील फटका सुरेख आहे. जबरदस्त फटका लागोपाठ दुसरा षटकार लेग साइडच्या दिशेने संकेतच्या बॅट मधून बाहुबली षटकार. जबरदस्त फलंदाजी संकेत खेडेकर. सतरा धावा धाव फलकावर लागलेत. आता 17चा खतरा कोणाला आहे, फलंदाजाला आहे की गोलंदाजाला आहे की पंचांना आहे. कधी कधी असं होतं की पंचांनाही चेंडू लागतो, त्यामुळे पंच तुम्ही देखील सावध राहा. 4 चेंडू झालेत. 17 धावा धाव फलकावर. पुढचा चेंडू लागोपाठ 2 षटकार आलेत. गोलंदाज कमबॅक करेल का. किशोरचा पुढचा चेंडू संकेतसाठी. हा फटका फसलाय. चेंडू हवेत नाही. हा फटका फसलेला नाहीये. चेंडू सीमारेषेच्या पार गेलाय. आकाश वंशी यांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पार आलाय. लागोपाठ तिसरा षटकार. हॅट्रिक. रॉयल टस्सलच्या जखमेवर मीठ चोळणारे हे लागोपाठचे 3 षटकार. 23 धावा धाव फलकावर. संकेत ऑन फायर. तोडफोड गँगचा अध्यक्ष. आणि या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय. गोलंदाजाने कमबॅक केले. 3 लागोपाठच्या षटकाराच्या नंतर फलंदाज ठरलाय बाद. फलंदाज या ठिकाणी बाद ठरलेत. संकेतने मात्र त्याचं काम केलंय. लागोपाठ 3 षटकार त्याने ठोकलेले आहेत. जे त्याला जीवदान मिळालं होतं त्या जीवदानाचा मात्र त्याने चांगलाच फायदा घेतलाय. 3 लागोपाठ षटकार ठोकलेत आणि गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. त्याने 3 षटकारानंतर का होईना पण संकेत सारख्या फलंदाजाला बाद केलंय. नक्कीच ही दोन्ही संघांसाठी चांगली गोष्ट आहे असं म्हणावं लागेल. परंतु आता दोन्ही अनुभवी असे व्यक्तिमत्व, हिंदवी प्रतिष्ठानचे दोन्ही अनुभवी असे खेळाडू मैदानामध्ये उतरलेले आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलेत विनोद भोसले. फलंदाजी मार्कवर अमरभाऊ खेडेकर. नॉन स्ट्राईकला आपण बघतोय गोविंदप्पा खेडेकर. हा देखील काय सुरेख पद्धतीने चेंडू टाकला. अपील केलं जातंय.
अपील मात्र फेटाळले. ओके सर, सॉरी. सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो विनोद. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. पुढचा चेंडू बघूयात. हा देखील चेंडू निर्धाव आहे. काय सुरेख गोलंदाजी आहे विनोदची. युवराज भाऊ खेडेकर यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष असं स्वागत. लागोपाठ 2 निर्धाव चेंडू आणि जय बजरंग संघाचे कर्णधार आकाश कुटे यांचं देखील आगमन झाले. त्यांचंही सहर्ष असं स्वागत. 23 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. पुढचा चेंडू बघूयात. डान्सिंग डाऊन द विकेट. अपील केली जाते. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज ठरतोय बाद. अमित यांची उत्कृष्ट यष्टीरक्षण आपल्याला बघायला मिळालंय आणि 2 डॉट नंतर अमर भाऊ यांना परतावं लागतंय तंबूच्या आश्रयाला परत. आणि आता या ठिकाणी काहीसा अडचणीत सापडलेला दिसतोय हिंदवी प्रतिष्ठान हा संघ. संकल्प कुटे यांचे या ठिकाणी आगमन. कालच्या अटीतटीच्या सामन्यानंतर संकल्प आज काहीतरी प्रॅक्टिस करून आलेला दिसतोय. बघूयात आता आज त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. आज निर्णायक सामने होणार आहेत आणि अतिशय निर्णायक सामने होणार आहेत. फक्त सगळ्यांना विनंती एवढीच आहे की आपल्या स्पर्धेला गालबोट लागेल, आपल्या गावाचं नाव खराब होईल अशी कृती कुणीही करायची नाही आहे. वादावादी अजिबात घालायची नाही आहे. क्रिकेटचा खेळ आहे, हार जीत असती. त्यामुळे कुणी या स्पर्धेला किंवा या क्रिकेटला आपल्या गावाच्या नावाला गालबोट लागेल अशी कुठलीही गोष्ट कुणीही करू नये. सगळ्यांना विनंती आहे. पुढचा चेंडू सामना करतील ईश्वर भाऊ. आणि काय फटका सजवलाय आणि तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. चांगला थ्रो आहे आणि त्याच दरम्यान 2 धावा पूर्ण आहेत. काय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन. त्याच दरम्यान सागरजी यांचे या ठिकाणी आगमन. त्यांचं सहर्ष असं स्वागत. 4 चेंडू झालेले आहेत. पुढचा चेंडू हा खोलवर टप्प्याचा चेंडू. अपील केली जाते. डोक्याला हात लावला जातोय. यष्ट्यांच्या अगदी जवळून हा चेंडू गेलाय. निर्धाव असा चेंडू. सुरेख गोलंदाजी विनोद भोसले यांची. या षटकातला शेवटचा चेंडू आहे. बघूया शेवटच्या चेंडूवर काय होतंय. हा देखील निर्धाव असा चेंडू. काय सुरेख गोलंदाजी केली आहे विनोद भोसले यांनी आपल्या संघासाठी. रॉयल टस्सलचा हुकमी एक्का विनोद भोसले. आता मात्र 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि तोडफोड गँगचे अध्यक्ष गोविंदप्पा खेडेकर आता स्ट्राईकवर असणार आहेत. काल आपण बघितलं गोविंदप्पा खेडेकर यांनी कशा पद्धतीने फलंदाजी केली. आज आता संघ संकटात असताना त्याच पद्धतीची गोलंदाजी त्यांना करावी लागेल. शांतपणे आपली खेळी करणारे फलंदाज तितक्याच शांतपणे गोलंदाजी देखील करणारा. कारण का काळ भैरवनाथसारख्या संघासमोर 1 बॉल 1 धाव करायची होती आणि ती देखील होऊ न दिलेला हा गोलंदाज आहे. हा ऑलराऊंडर खेळाडू आहे. मामा यष्ट्यांच्या मागे आणि भाचा गोलंदाजी मार्कवर आहे आणि मामाच्या मार्गदर्शनाखाली मामाच्या तालमीत तयार झालेला हा श्री कैलास कुटे गोलंदाजी मार्कवर आणि अतिशय अनुभवी असे व्यक्तिमत्व फलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू बघूयात. सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक खाली आहे. कॅच होईल का. फटका फसला आणि कॅच सुटलाय. आता अशा माणसाचा कॅच सुटलाय जो 5 चेंडूमध्ये सामना पलटवू शकतो अशा खेळाडूचा कॅच सुटलेला आहे. तेजस खेडेकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आता मात्र हा कॅच सुटलाय का. या 5 चेंडूवर कळणार आहे मॅच सुटली आहे. कारण का अशा माणसाचा कॅच तुम्ही सोडलाय, अशा फलंदाजाचा कॅच सोडलाय जो या 5 चेंडूवर सामना बदलू शकतो. 27 धावा धाव फलकावर. 5 चेंडूंचा खेळ बाकी. तोडफोड गँगचा अध्यक्ष त्याला जीवदान मिळालंय. बघूया या जीवदानाचा कशा प्रकारे फायदा होतोय. पुढचा चेंडू. हा फटका देखील रनआउटची संधी हुकली आहे. सुरक्षेत्र रक्षण आपल्याला पाहायला मिळाले ऋषिकेश रानवडे पाटील यांच्याकडून.
4 चेंडूंचा खेळ बाकी. या 4 चेंडूंमध्ये कमाल करावी लागेल. पुढचा चेंडू बघूया. श्रीचा सामना करतील ईश्वर भाऊ खेडेकर. हा फटका देखील हवेत. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि काही खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषा पार आलाय चौकार. धाव संख्या झाली ती 32 धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 32 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी करतोय परंतु क्षेत्ररक्षकाकडून त्यांना साथ मिळताना दिसत नाहीये श्रीला. मोन्या खराडे यांचे या ठिकाणी आगमन झाले. जय बजरंगचे आक्रमक फलंदाज. पुढचा चेंडू हा देखील चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. विनोदने चांगला बॅकअप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी नाही. वेळीच नकार दिल्यामुळे हा रनआउट मात्र वाचलाय. नो बॉलचा इशारा आहे. नो बॉल प्लस 1 धाव म्हणजे आताच्या 2 धावा. एक पळून काढली आणि एक नो बॉलची. 3 चेंडूंचा खेळ बाकी. आता या 3 चेंडू मध्ये काय होते बघावं लागेल. मोने खराडे माझ्या शेजारी. मला काय वाटते 3 चेंडू मध्ये काय होईल. चला सामना चालू करून घ्या. पंचांना विनंती आहे. पंच अजिबात टाइमपास नको. आयोजक असले तरी अजिबात टाइमपास नाही करून द्यायचं. चला मॅचला सुरुवात होती. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. पुढचा चेंडू श्रीचा. हा फटका सुरेख सजवलाय. चेंडू हवेत. चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार. गोविंदप्पा खेडेकर यांच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार. आपल्या डलावच्या दिशेने चेंडू मारलाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि धाव संख्या झाली 40. मी म्हटलं होतं या फलंदाजाला जर तुम्ही जीवदान दिलं तर हा सामना पलटवू शकतो. असा हा फलंदाज आहे. जसं जय बजरंगकडे प्रवीण पवार आहे तसं इकडे हिंदवीमध्ये गोविंदप्पा खेडेकर. पुढचा चेंडू बघूया. हा देखील फटका परंतु काही सफासलाय. त्या ठिकाणी 2 चांगले क्षेत्ररक्षक आहे आणि हा कॅच झालाय. विनोद भोसलेने कॅच घेतला आणि गोविंदप्पा खेडेकर यांना परतावं लागते तंबूच्या आश्रयाला परत. श्री कुटे याने मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. नो बॉल. डेड बॉल. नो बॉल जरा लेट येतो तिथला. बरोबर आहे. ते स्पीड गनचा लो बॉल आहे तो लेट येतो थोडासा. धावा किती आल्या पंच. डेड बॉल. हा काउंटच नाही झाला का. अरे बापरे असं झालंय. मिलनाबा इंगळे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. चला सगळी टीम नका जाऊ. फक्त कॅप्टन जावा किंवा अमित जाईल. बाकीच्यांनी चला तर परत वेळ जातोय. बाकीचे फिल्डर चला. तसं बी तुम्हाला तिथं दिसणार नाही काही. आता ती 2-3 एवढे बलाढ्य थांबले तर तुम्हाला कसं दिसेल. आकाशने आपली चांगली भूमिका घेतली. त्याला माहिती निर्णय काय व्हायचा ते होणारच आहे. कशाला एवढ्या लांब जायचं. आता हेमंत एवढ्या काऊ कॉर्नरवरून एवढ्या लांब गेला काय त्याला दिसलं काय. हेमंत काय दिसलं तुला. धाव संख्या पोहोचली 40 धावा. 40 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला लवकर सामना चालू करा. ओम खेडेकर यांचं आगमन झाले. आज पण तोडफोडच वाटते कारण आजचा सामना महत्त्वपूर्ण आहे. तो जिंकावंच लागेल. चला लवकर मॅच चालू करून घ्या कृपया विनंती आहे. पाटील काय झाली गडबड. चला चालू करा. 2च बॉल राहिलेत आता. पण हे 2 बॉल पण निर्णायक आहेत. घेतले ना. चला शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया या 2 चेंडूवर काय होतंय. हा फटका फसलाय आणि नकार दिलाय. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकातला या इनिंगचा शेवटचा चेंडू
बघूयात या शेवटच्या चेंडू 40च धाव. हा फटका सुरेखरित्या सजवला. चेंडू अगदी लांब लांब लांब. तेजस आप्पांच्या भाषेत बंगाली रसगुल्ला. धावसंख्या झाली 46, जिंकण्यासाठी 47 धावांची. रिव्ह्यू कशाचा रिव्ह्यू? पायाचा रिव्ह्यू. हात नो बॉल आहे. पाय उचललाय. शेहेचाळीस धावा झालेल्या आहेत. हा नोचा 147. आशिष सर तुम्ही वर या. बाकी खेळाडू टाच येणार. सरकलेली पुढे नो बॉल आहे. कृपया गाडी अभि हाय व्होल्टेज सामना म्हणलं तेवढं प्रेशर असायला पाहिजे.
नो बॉल. अंपायरवर पण थर्ड अंपायरवर पण आता हा ना, आता मला डबल जबाबदारी आली ना, कॉमेंटेटर पण थर्ड अंपायर पण. नो बॉल आहे. सुभाष आज तर सुभाष आमचा भंडारा लावूनच आला रे बाय. कसं आहे रायडर नाम तो सुनाय बघा. सामना अशा संघांसोबत आहे, एक हिंदवी सोबत आहे आणि एक मला वाटते मानाजीनगर सोबत आहे. चला चला लवकर लवकर चालू करून घ्या, शेवटचा बॉल राहिलाय. अक्षयदादा इंगळे यांचं आपल्या चिरंजीवासह आगमन झाले, त्यांचं सहर्ष असं स्वागत. यांना पण जिंकणंच आहे आता, सगळ्यांना आता करूया मरो झाले. रॉयल टस्सलसाठी पण हा सामना लय महत्वाचा आहे, इकडे हिंदवीसाठी पण लय महत्वाचा आहे. बघू आता काय होते. सुरक्षितरित्या अडवला आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, रनआउटची संधी ती हुकली आहे. $49 धावफलकावर, जिंकण्यासाठी 50 धावांची गरज. जसं काळ भैरवनाथच्या विरोधात पण एवढीच धावसंख्या झाली होती, 49. जेव्हा संघ संकटात होता. आता इकडे सन्मित्रचे गोलंदाज श्लोक भूमकर यांचं आगमन झाले. पेपर कसा गेला बाळा आज? चांगला गेला ना, पेपर देऊन आला. एक तर त्याला डबल टेन्शन, काल मॅच हरली त्याचं टेन्शन, दुसऱ्या दिवशी पेपर आहे त्याचं टेन्शन, आता मात्र टेन्शन मुक्त झालंय. संकल्पचा भाऊ पण रोज मॅच बघा येतो. इकडे संभाजी काकडे यांचं आगमन झाले, त्यांचंही सहर्ष असं स्वागत. त्याचप्रमाणे अजयजी काकडे यांचं देखील आगमन झाले, त्यांचंही सहर्ष असं स्वागत. चला आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या, अजिबात वेळ व्हायला घालवू नका, कृपया विनंती आहे. ही छोटी छोटी बच्चे कंपनी सुद्धा या स्पर्धेमुळं. शिव बॅट कोणाची आहे? तिकडे कुठे घेऊन चालला? मला वाटतं तिकडे तेजस आप्पा यांचं आगमन झाले.
अक्षय भाऊ बनकर यांचं आगमन झाले, त्यांचंही सहर्ष असं स्वागत. विशाल भाऊ भूमकर यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सहर्ष असं स्वागत. गोलंदाजी मार्कवर हर्षल खेडेकर. हा सर. फलंदाजी मार्कवर फलंदाज विनोद भोसले, गोलंदाजी मार्कवर हर्षल खेडेकर. पहिला चेंडू विनोदसाठी. पहिला चेंडू निर्धाव आलेला आहे. हर्षलचा पुढचा चेंडू सामना करतील ते विनोद भोसले. अरे वा, काय सुरेख गोलंदाजी करतोय. LBW ची अपील आहे का पंच? हिंदवीच मॅच आहे म्हटलं, अपील होणारच. पंचांवर दबाव असणार, फलंदाजावर दबाव असणार, पण आता कॅप्टन कूल, ज्याच्या डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असते असा फलंदाज फलंदाजी मार्कवर अमित दानवले. हा फटका सुरेख सजवला. लेग साईडच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. अमित दानवले यांच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार. 6 धावा. अमितच्या डोक्यावर बर्फ असतो, तुम्ही किती कांगावा करा, काही करा, शांत राहणार आणि हळूहळू मॅच पुढे घेऊन जाणार. जीवन भाऊ कुटे यांचं आगमन झाले, त्यांचंही सहर्ष असं स्वागत. पुढचा चेंडू हर्षलचा. सामना करतील ते अमित दानवले. मंगेशजी बेलुसे यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी. ही काही षटकपूर्तीचा पंचांचा इशारा. चला लवकरात लवकर दुसरं षटक सुरू करा. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. हर्षलने मात्र सुरेख गोलंदाजी केली. अवघ्या 7 धावा खर्च केलेल्या आहेत. 18 चेंडू 43 धावांची गरज आहे. अठरा चेंडू 43 धावांची गरज आहे. चला लवकरात लवकर मॅच सुरू करून घ्या. पंच 7 वाजता आपण पहिला चेंडू टाकला होता, 7 वाजून 1 मिनिटांनी. आता 7 वाजून 34 मिनिटं झालेत. फक्त पहिली इनिंग झाली. 24 बॉल 24 आणि हे 7 30च बॉल झालेत. संकेत या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आहे. फलंदाजी मार्कवर विनोद भोसले. मूर्ती लहान कीर्तिमान असा खेळाडू. पुढचा चेंडू. हा फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक खाली आहे. कॅच होईल का? कॅच झालाय. सुधीर खेडेकर यांनी घेतली आहे सुंदर अशी कॅच आणि संकेतने घेतलंय विकेट. विनोद भोसले यांना परतावं लागतंय तंबूच्या आश्रयाला परत. रॉयल टस्सल या संघाला बसलाय मोठा हादरा. अगदी भूकंप झालाय असं म्हणावं लागेल. स्वस्तात परतलाय विनोद भोसले. इकडे पण तसंच झालं होतं. सुधीर खेडेकर यांना स्वस्तात परतावं लागलं होतं.
आणि या ठिकाणी दुसरा झटका देखील या बसलेला आहे. ऋषिकेश रानोडे पाटील यांना परतावं लागतंय तंबूच्या आश्रयाला परत. नरेगावचे माजी उपसरपंच प्रकाशजी खेडेकर यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष असं स्वागत. आणि त्यांचं स्वागत झालंय आणि रॉयल टसलची विकेट गेली. पुढचा चेंडू काय सुरेख गोलंदाजी केली. अगदी हेमंतला बॉल समजला नाही अशा पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी करतायत संकेत. या षटकातला शेवटचा चेंडू. हा फटका देखील सुरेख सजवलाय. मूर्तीला कीर्तिमान असा खेळाडू आणि हेमंतने दाखवून दिलंय. या अगोदरचा चेंडू मला समजला नाही पण हा मात्र समजलाय आणि त्याला सीमारेषेच्या पार करून दाखवलाय हेमंत साळुंके. मूर्तीला कीर्तिमान असा खेळाडू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 19 धावा. आता 12 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज आहे आणि जोपर्यंत अमित दानवले मैदानामध्ये सामना बरोबरीत आहे. आता कोणाला गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करणार? अमर भाऊ खेडेकर यांना गोलंदाजी देणार की दुसरा कुठला गोलंदाज गोलंदाजी करणार बघावं लागेल. कारण का हा अतिशय महत्त्वपूर्ण असा सामना आहे आणि इथून पुढचे सगळे सामने करो या मरोचे आहेत. गोपाळच्या चेहऱ्यावर देखील टेन्शन आहे. तिकडं ऋषिकेश रानोडे पाटील यांच्या चेहऱ्यावर देखील टेन्शन आहे. काय होणार? पण अमित मात्र एकटाच कूल आहे. अरे हा विराज कशासाठी आलाय? बॅट घेऊन आलाय वाटतं. काहीतरी कान मंत्र घेऊन आलाय पाटलांकडून. हेमंतसाठी कान मंत्र आहे. पुढचा चेंडू घेऊन आले ते अमर भाऊ खेडेकर. सामना करेल अमित दानवले. आणि हा फटका चांगला सजवला आहे. काव कॉर्नरच्या दिशेने जातोय आणि काय कॅच घेतला. हर्षल खेडेकर यांनी फिरवली आहे मॅच. अमर भाऊ यांच्या सुंदर गोलंदाजीवर सुंदर असा कॅच. अमित दानवले यांना परतावं लागतंय तंबूच्या आश्रयाला परत. आता हा कॅच घेतलाय का मॅच घेतलीये हे बघावं लागेल. कारण अमित दानवले यांची विकेट रॉयल टसलसाठी मोठा हादरा, मोठा भूकंप. धावसंख्या 19 झालेली आहे. आकाश चौधरी आता डावखुरे शैलीचा फलंदाज फलंदाजी करण्यासाठी आलाय. 11 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. 11 चेंडू 31 धावा. बघूयात आता आकाश काय करतोय आपल्या संघासाठी. आकाशची साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईक एंडला हेमंत साळुंके. परंतु हर्षलने काय कॅच घेतलाय. 9वीत शिकणारं पोरगे आहे पण एखाद्या अनुभवी खेळाडूला देखील लाजवेल अशा पद्धतीचा हा प्रेशरमध्ये असणारा हा कॅच अतिशय सुंदररित्या घेतलाय त्याने. त्याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. लाला शेटणी अंगोने यांचं आगमन झालंय. त्यांच्या सौजन्याने आपण यूट्यूब लाईव्हवर मॅच बघू शकतो. कारण का त्यांनी वायफाय सौजन्य या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. चला मॅचला सुरुवात होतीये. डावखुरे शैलीचा फलंदाज आहे. पुढचा चेंडू बघूयात. हा देखील फटका हवेत. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक खाली. शानूकडे कॅच आणि कॅच झालाय. शानूने घेतले सुंदर कॅच. अमर भाऊ यांनी घेतल्यात लागोपाठ 2 विकेट. यावेळी मात्र रॉयल टसलचा संघ काहीसा अडचणीत. आणि आमचे नागरिक शास्त्रज्ञ चॅनेलचे उपसंपादक किरण बनसोडे सरांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष असं स्वागत. सरांना विनंती आपण स्थानापन्न व्हावं व्यासपीठावर. विजय भाऊ भूमकर यांचे देखील आगमन झाले. त्यांचंही सहर्ष असं स्वागत. आता हॅट्रिक होणार का? लागोपाठ 2 विकेट आलेत. तेजस अप्पा काय वाटते हॅट्रिक होईल? आप्पा मध्ये मला नाही माहिती.
हा मात्र चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढला आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात मिळत आहेत. धाव संख्या पोचली ती 21 धावा. 9 चेंडू 29 धावांची गरज. हे देखील 2 धावा डिक्लेअर आहेत. एकच आहे. 2 आहेत. 2 पंच किती आहेत धावा? 2. 23 धावा धाव फलकावर. 4 चेंडू झालेत. अजूनही 2 चेंडू या षटकातले बाकी आहे. चौकार षटकार येईल का बघूयात. आकाश व जीव काय करतायत. त्यांना पहिल्यांदाच फलंदाजी करण्याचा योग आलाय. हा देखील फटका काही सपसला आहे. नो बॉल. नो बॉल प्लस 1 धाव म्हणजे आताच्या 2 धावा. आकाशला मात्र काहीतरी कामगिरी करावी लागेल. चौकार षटकार मारावे लागतील त्याशिवाय सामना जिंकणं कठीण आहे. हा मात्र फटका डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. कॅच मात्र सुटला आहे आणि त्याच दरम्यान आताच्या 3 धावा. इक्के दुक्के से कुछ नहीं होगा. मारने पडेंगे चौके और छक्के. 7 चेंडू 22 धावांची गरज. रोमांचक सामना होतोय का बघूयात. या चेंडूवर ठरणार आहे आणि या चेंडू टाकलाय निर्धाव. आता मात्र 6 चेंडू 22 धावांची गरज. हेमंत साळुंके यांना मात्र आता चांगली कामगिरी करावी लागेल. कमीत कमी 22 धावा कराव्याच लागतील तरच रॉयल टस्सल हा संघ हा सामना जिंकू शकतो. आता गोलंदाजी मार्कवर कोण गोलंदाजी साठी येत आहेत. पुढील मॅचचा टॉस. यानंतरची मॅच कोणाची? पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी लवकरात लवकर या ठिकाणी उपस्थित राहायचे. मानाजीनगर विरुद्ध काळ भैरवनाथ वॉरियर वर्सेस शिवज्योत तरुण मित्र मंडळ. चला दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी यायचे. शिवज्योतचे कर्णधार कैलासांना कुठे आपल्याला विनंती. हा फटका काहीसा फसला आहे. अतुलचं लक्ष नव्हतं मला वाटते. त्याच दरम्यान 2 धावा पूर्ण आहेत. किती झाले? प्रकाशजी खेडेकर आणि समीरजी कुठे आपल्याला विनंती आहे. आपण पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. समीरजी कुठे आणि प्रकाशजी खेडेकर पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. मान्यवरांना विनंती आहे. कॉईन आहे का कुणाकडे? कॉईन आहे का? हां चला. मान्यवरांना विनंती आपण या ठिकाणी यावं. मॅचकडे वळूयात आपण आता. जिंकण्यासाठी 4 चेंडू 18 धावांची गरज. 3 षटकार मारावे लागतील. बघूया 3 षटकार जातील का. हा फटका काही सपसला आहे. त्याच दरम्यान 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव होईल का? दुसरी धाव झाली आहे. काय सुंदररित्या थ्रो टाकला आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये. आताचे किती धाव आहेत पंच? 1 शॉट. शिवज्योत संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन चेंडू 14 धावांची गरज. आणि आता हा व्हाईट बॉलचा इशारा. हा फटका काहीसा फसला आहे. अपील केली जाते. फलंदाज ठरतोय बाद. फलंदाजाला परतावं लागतंय तंबूच्या आश्रयाला परत.
आणि आता मला वाटतं विराज वाडेकर, चला लवकर विराज, यंग खेळाडू आहे तुम्ही, पळत आलं पाहिजे. आणि काय फटका मारलाय विराजने, आणि तितक्यात सुंदररीत्या अडवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. आणि हा सामना जिंकलाय तो हिंदवी प्रतिष्ठान या संघाने. विजयी संघाचं हार्दिक असं अभिनंदन. प्लेयर ऑफ द मॅच सर, मॅच कंप्लीट करा. चला, काळ भरवण्यात या संघाला विनंती आहे. युवराज खेडेकर, आपल्या संघाला विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, कारण का आज बऱ्याच मॅचेस खेळायचे आणि आपल्याला खूप उशीर झालाय. एकाच मॅचला 1 तास लागलाय. एका मॅचला 1 तास म्हणजे आजच्या सामन्याला लईच वेळ लागणार आहे मला असं वाटतंय. आणि प्लेयर ऑफ द मॅच ठरलेत संकेत खेडेकर. 6 चेंडूंचा सामना केलाय, 3 षटकार ठोकलेत आणि 19 धावा केलेल्या आहेत. सुरेख गोलंदाजी देखील केलेली आहे. त्यामुळे या मॅचचे प्लेयर ऑफ द मॅच ठरलेत संकेत खेडेकर. त्यांना विनंती आहे आपला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आपण त्वरित या ठिकाणी